अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभनी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। परभनी शहर के बस स्टैंड के पास से चोरी हुई मोटरसाइकिल के साथ चोर को पुलिस ने लिया शिकंजे में। नवा मुंडा पुलिस स्टेशन के हद में आने वाले मोटरसाइकिल चोरी होने की कई शिकायतें हुई है। उसके खिलाफ नवा मुंडा पुलिस थाने में धारा 303 कौंस में भारतीय दंड संहिता के तहत मामला दर्ज किया गया है। परभनी जिले के कर्तव्यदक्ष एसपी रविंद्र सिंह संतोष सिंह परदेसी द्वारा दिए गए निर्देश के तहत एलसीबी की टीम ने शहर में मोटरसाइकिल चुराने वाले आरोपियों के बारे में जानकारी ले रही थी। तभी उन्हें गोपनीय जानकारी मिली कि एक व्यक्ति चोरी की मोटरसाइकिल लेकर साथ में स्टेशन पर घूम रहा है। इस विश्वसनीय जानकारी प्राप्त होने के बाद आरोपी श्याम संजय पवार, उम्र 33, पेशा मजदूरी, निवासी वागला, तालुका पाथरी, जिला परभनी, हल्ली मुकाम वडरवाड़ी, परतूर, जिला जालना, इसे रेलवे स्टेशन इलाके से बड़े ही कसरतों के साथ उसे हिरासत में लिया है और उसके पास से मोटरसाइकिल क्रमांक MEH 22 AT 8170 के साथ उसे एक साथीदार के मदद से बस स्टैंड के करीब एक दुकानदार के सामने चोरी गई हुई जानकारी दी गई थी। उसी के साथ उसे हिरासत में लिया गया और मोटरसाइकिल के साथ उसे नवा मुंडा पुलिस स्टेशन में हाजिर किया गया है। ये कार्रवाई एसपी रविंद्र सिंह परदेसी, इनके मार्गदर्शन में एडिशनल एसपी यशवंत काड़े, इनके नेतृत्व में स्थानिक अपराध शाखा के PI विवेकानंद पाटिल और API राजू मुत्तुपोड़, जीवन राजगुर, PSI चंदन सिंह परियार, पुलिस अमलदार रंजित आगड़े, सूर्यकांत फड़, शेख हुसैन, नीलेश परसोड़े, दीपक मुदिराज, सभी की LCB शाखा और उसी तरह साइबर पुलिस स्टेशन के गणेश कोटकर के मिलकर ये कार्रवाई की है। ये चोर जब पूरी चोरी की गाड़ी लेकर रेलवे स्टेशन में फिर रहा था तो रेलवे स्टेशन से भी 2 व्हीलर गाड़ियां चोरी गए हुए हैं। इसकी जांच की जाए, ऐसी मांग की जा रही है। परभनी जिला होम्योपैथिक डॉक्टर एसोसिएशन के तालुका जिंतूर से एक शिष्टमंडल ने मिलकर आज तारीख 10 जुलाई 2025 गुरुवार के रोज इंडियन मेडिकल एसोसिएशन को शाखा जिंतूर से एक संदर्भ में निवेदन दिया है। निवेदन में कहा है कि महाराष्ट्र सरकार के निर्देशानुसार महाराष्ट्र मेडिकल काउंसिल द्वारा जारी अधिसूचना पर भारतीय मेडिकल एसोसिएशन का अनुचित विरोध IMA द्वारा प्रसिद्धि दिए गए पत्रक IMAMS 741/2024 25 तारीख अप्रैल 2025 इसके तहत महाराष्ट्र होम्योपैथिक डॉक्टर कृति समिति ये विनती करती है कि आप CCMP उत्तीर्ण होम्योपैथिक डॉक्टरों का MMC में नोन होने के लिए विरोध नाहक कर रहे हैं। हम आपका ध्यान आकर्षित करते हैं कि यह CCMP कोर्स के लिए 2014 में विधिमंडल में दोनों सभागृह में इसे मंजूरी मिली हुई है। उसी के तहत MMC कानून के लिए अलग से तरतूद करते हुए शेड्यूल 28 के तहत CCMP उत्तीर्ण होम्योपैथिक डॉक्टरों को अलग से नोंदनी करने के लिए तरतूद की गई है। इसी से यह सिद्ध होता है कि MBBS और MD MS डॉक्टरों के कई प्रकार का कोई अधिकार पर गदा नहीं हो रहा है। आप लोग हर बारी को CCMP कोर्स गैर कानूनी होने की बात करते हैं, जिसके कारण IMA राज्य कार्यकारिणी सरकार का निर्णय का ये नहीं तो दोनों विधिमंडल सभागृह का और महामहिम राज्यपाल महोदय का बड़े पैमाने पर अपमान होता हुआ नजर आता है। राज्य के 45,000 देहातों में, तालुकों में और शहरी इलाकों में जहां पर गरीब झुग्गी बस्तियां हैं, वहां पर MBBS डॉक्टर दवाखाने वहां पर चलाते हुए नजर नहीं आते हैं। ऐसे समय पर होम्योपैथिक डॉक्टर ही कई वर्षों से सेवा देते आ रहे हैं। आपको अलग से ये बताने की जरूरत नहीं है। डॉक्टरों के अस्पताल हो या फिर बड़े बड़े कॉर्पोरेट अस्पताल हो, यहाँ पर 90% ये अस्पताल में मरीजों की सेवा करते हुए होम्योपैथिक डॉक्टर ही कई वर्षों से ICU में संभालते हुए नजर आ रहे हैं। आपको सामाजिक स्वास्थ्य व्यवस्था धोखे में कैसी दिखाई दे रही है, ये आपको सिद्ध करना होगा। इसके अलावा अन्य विभिन्न मांगे करते हुए बताते हुए परभनी जिला होम्योपैथिक डॉक्टर एसोसिएशन तालुका जिंतूर यहाँ के शाखा के डॉक्टरों ने एक निवेदन दिया है। इस समय बड़े पैमाने पर होम्योपैथिक डॉक्टर मौजूद थे। मैं डॉक्टर नगमा डांगरा जिंतूर से BHMS किया है और CCMP कोर्स के लिए जो MMC रजिस्ट्रेशन सरकार ने अप्रूव किया है और जो IMA इसका अपोज कर रही है, उस बारे में बोलना है कि इससे MBBS वालों का कुछ भी नुकसान होने वाला नहीं है। ये कोर्स को जो अगर MMC में रजिस्ट्रेशन दिलवाया तो इससे BHMS वालों को थोड़ा और रिस्पेक्ट मिलेंगी और उससे हमारा समझो फायदा होगा, हमारा CCMP करने का कुछ फायदा होगा। तो CCMP कोर्स को जो सरकार ने मान्यता दी है उसको रद्द ना किया जाए और ये चीज़ को समझ के लिया जाए कि इसी से किसी का कुछ नुकसान होने वाला नहीं है, क्योंकि हमने भी पूरी पढ़ाई की है। 5.5 साल पहले BHMS कंप्लीट किया है, उसके बाद में 1 साल CCMP किया है, तो हमें सब चीज़ का सब नॉलेज है और इसी से किसी का कुछ नुकसान होने वाला नहीं है। इस बात को
पूरी तरीके से क्लियर कर दिया गया है कि CCMP कोर्स में किसी का कुछ ये नहीं है और नॉलेज पूरी जिस तरह MBBS को मिली है उसी तरह से BHMS को भी मिली है। ठीक है। संतोष देशपांडे पुरी BHMS क्वालिफिकेशन MBBS चा अभ्यासक्रम आहे, त्याप्रमाणेच 5.5 वर्षाचा डिग्री कोर्स आहे। त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने CCMP चा कोर्स करून आम्हाला लिगली ॲलोपॅथी करण्यासाठी परवानगी दिलेली होती आणि MMC मध्ये रजिस्ट्रेशन करा असा गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे। पण काही संघटना जसे IMA आम्हाला विरोध करत आहे, त्यांचं चुकीचं आहे। त्यांनी आक्षेप घेतला, शासनाने रद्द केला का तो GR? नाही केला। मग तुम्ही अगदीच मागणी का करता? ते आहे कंटिन्यू ठेवा, आमचं म्हणणं आहे की शासनाने तो GR रद्द केलेला नाही। रद्द केलेला नाही, पण ते अपोजिशन त्यांचा विरोध आहे, त्यांना बळी पडू नये। अच्छा, त्यासाठी आमची मागणी आहे। उदयपुर फाइल फिल्म के प्रदर्शन पर रोक, वंचित बहुजन आघाड़ी का जिला कलेक्टर और सिनेमा हॉल के संचालकों को दिया निवेदन। कहा कि जिस थिएटर में लगेगी फिल्म वो थिएटर फोड़ दी जाएगी, ये वंचित की रही चेतावनी। उदयपुर फाइल फिल्म एक काल्पनिक और गलत इतिहास का हवाला देकर अवास्तविक जानकारी पर आधारित है। निर्माताओं का उद्देश्य आम जनता के बीच इस्लाम की छवि को दुर्विल करना है। वंचित बहुजन आघाड़ी की ओर से परभनी जिला कलेक्टर के माध्यम से आज तारीख 10 जुलाई 2025 गुरुवार के रोज शाम 4 बजे मुख्यमंत्री परभनी के सिनेमा हॉल स्वयं संचालकों को निवेदन दिया गया और दो समूहों के बीच दरार पैदा करने वाली घृणित फिल्म उदयपुर फाइल के प्रदर्शन को रोक लगाने की मांग की। दिए गए निवेदन पर वंचित बहुजन आघाड़ी के जिला अध्यक्ष तुकाराम भारती, दक्षिण जिला अध्यक्ष सुनील मगरे, जिला सचिव प्रोफेसर गौरव तारू, जिला युवा अध्यक्ष तुषार गायकवाड़, जिला युवा उपाध्यक्ष मुजफ्फर खान, गणेश गाड़े, मदर खान, मुबशिर खान, सुफियान शेख, सलीम खान, हुसैन शेख, गौतम रणखांबे आदि के हस्ताक्षर मौजूद है। आज दिनांक 10 तारीख आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे कलेक्टर साहेबामार्फत मुख्यमंत्रीला एक पिक्चर येऊ लागली उदयपुर फाइल नावाची। ही पिक्चर दोन समाजामध्ये तिढा निर्माण करणारी पिक्चर आहे। ही जर पिक्चर लागली तर दोन समाजामध्ये तिढा निर्माण होऊन वातावरण दूषित होण्यास टाळता येत नाही। साहेबाला दिल्यानंतर आम्ही अनुसार टाकीचे मॅनेजरला जाऊन भेटून हे निवेदन त्यांना पण दिला आणि नरेश टाकीचे मॅनेजरला पण दिला की हे पिक्चर आपल्या टाकीजमध्ये रिलीज करू नये, कारण की केल्यावर परभणीचा वातावरण दूषित होईल याकरिता विनंती केलेली आहे। जर यांनी आमची विनंतीला मान नाही दिला तर पुढचा जेही परिणाम होईल हे जबाबदार असतील। जय हिंद, जय भारत, जय भीम। राज्यामध्ये उदयपूर नावाचा एक चित्रपट या ठिकाणी या मनुवादी सरकारने रिलीज करण्याचा प्रयत्न केलाय आणि या पिक्चरमध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये हा पिक्चर दाखवण्याचा षडयंत्र आणि मुस्लिम समाजाला भडकवून या ठिकाणी मुस्लिम समाजाचं विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात टाकण्यासाठी, भविष्यामध्ये दंगली घडवण्यासाठी, हे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही मनुवादी सरकारनं हे पिक्चर रिलीज करण्याच्या मागे लागलेले आहेत। आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उदयपूर पिक्चरचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। परभणी जिल्ह्यामधले 2 टॉकीज आहेत, एक नरेश टॉकीज आणि एक अनुसया टॉकीज। या दोन्ही टॉकीजला आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिले की हे पिक्चर परभणी जिल्ह्यात लागला नाही पाहिजे। जर हे पिक्चर परभणी जिल्ह्यामध्ये लागला तर ज्या टॉकीजने हे पिक्चर रिलीज केला ती टॉकीज वंचित बहुजन आघाडी फोडल्याशिवाय शांत राहणार नाही। या परभणी जिल्ह्यामध्ये आम्हाला सामाजिक सलोखा राखायचा आहे, म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना आणि या नरेश टॉकीज, अनुसया टॉकीजच्या मॅनेजरांना आम्ही या ठिकाणी प्रथमतः विनंती केली। जर विनंती करून देखील या टॉकीजला जर उदयपूर नावाचा एक नीच पिक्चर लागला तर या टॉकीज फोडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही, असं आवाहन या ठिकाणी मी करतो। पुरानी पेंशन और 100% अनुदान की मांग को लेकर 1 दिवसीय धरना प्रदर्शन। सभी के लिए पुरानी पेंशन लागू की जाए, राज्य के पात्र गैर सहायता प्राप्त विद्यालयों को, कक्षाओं को और इकाइयों को प्रचलित अनुदान फार्मूले के अनुसार अनुदान दिया जाए, राज्य के निजी अंग्रेजी माध्यम विद्यालयों के शिक्षकों को और गैर शिक्षक कर्मचारियों को सेवा संरक्षण और नियमित वेतन दिया जाए। इसी तरह अन्य विभिन्न मांगों को लेकर उनके मांगों को पूरा किया जाए। इस बात को लेकर मराठवाड़ा शिक्षक संघ की ओर से आज तारीख 10 जुलाई 2025 गुरुवार के रोज मराठवाड़ा शिक्षक संघ की ओर से 1 दिन का धरना आंदोलन किया गया। इस अवसर पर बड़ी संख्या में मराठवाड़ा शिक्षक संघ के पदाधिकारी उपस्थित थे। मराठवाड़ा शिक्षक संघातर्फे धरणे आंदोलन कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। शासनाला आमची एकच विनंती आहे की काल आझाद मैदान मुंबई या ठिकाणी टप्पा अनुदानासंदर्भात
जे आंदोलन करण्यात आलं तर त्या ठिकाणी 10,000 ते 20,000 शिक्षक त्या ठिकाणी येऊन आंदोलनाचा रेटा दाखवला आणि सरकारला विनंती बाजू घ्यावी लागलेली आहे. तर ज्या शिक्षकांना शाळांना टप्पा अनुदान दिलेलं नाही त्यांना टप्पा अनुदान द्यावं. ज्यांना 20 आहे त्यांना 40, 40ला 60, 60ला 80 नैसर्गिक वाढ जी आहे ते टप्पा वाढ देण्यात यावी. त्यानंतर 10, 20, 30 जे लाभाषित प्रगती योजना आहे ती शिक्षकांना लागू करण्यात यावी आणि शासनानं 20 पटसंख्येच्या कमी असलेल्या शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे तो घाट घालू नये आणि शिक्षकांवर अन्याय करू नये. मराठी शाळा बंद पाडू नयेत आणि नवीन शिक्षण धोरण जे लांबवलं आहे त्यामध्ये मराठी शाळेवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि जुनी पेन्शन जी आहे ती कोणत्या हालतीमध्ये शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी याच्या धरणे आंदोलनानिमित्त सरकार एकच विनंती आहे की आपण जुनी पेन्शन लागू करावी. तर अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल. परभनी शहर में शिवसेना ने सकला फ्लाट, मौली नगर के सड़क और नालियों की जैसी बुनियादी सुविधाओं के लिए मनपा आयुक्त के कार्यालय को घेराव किया. कुछ दिनों पहले विभिन्न मांगों को और मौली नगर के खस्ता हाल सड़क को लेकर परभनी शहर के गंगाखेड़ इलाके में चक्का जाम करने का आंदोलन किया गया था. हालांकि उस समय संबंधित अधिकारियों ने जिम्मेदारी लेते हुए लिखित में आश्वासन दिया था कि ये जल्द से जल्द इन मांगों को पूरा करेंगे. हालांकि आज ये मांगे पूरी नहीं होने के और गंदे पानी के कारण मौली नगर में नागरिकों के जीवन का अस्त व्यस्त होने के कारण आज उन्होंने परभनी शहर मनपा आयुक्त कार्यालय का घेराव किया और संबंधित मांगों को लेकर प्रदर्शन किया. मौली नगर तक तुरंत एक अस्थायी सड़क बनाई जाए. इस दौरान आयुक्त धैर्यशील जाधव साहब ने आश्वासन दिया है कि 2 से 3 दिनों में इन मांगों को पूरा कर देंगे और रास्ते की मरम्मत का काम कल से ही शुरू किया जाएगा. इस तरह के आश्वासन करने के बाद ये घेराव आंदोलन वहीं पर समाप्त किया गया और उनके आयुक्त के इनके भरोसे पर यह आंदोलन खींचा लिया गया. इस आंदोलन में अशोक गवाने पाटिल, शिवसेना विभाग प्रमुख परभनी, अविनाश अवचार, सुनंदा सोनकांबळे, शिल्पा माने, सुनीता वाघमारे, अनिता खेड़कर, बंसी नाईक, शेख नईम भाई, विजय यादव, वैजनाथ टाक, शेख खदीर, सुभाष गोरे, मौली जाधव, गिरीश विभूते, अशोक गिराम के साथ बड़ी संख्या में इलाके के नागरिक मौजूद थे. आमच्या काही 4-5 मागण्या होत्या त्यामुळे आम्ही 21 तारखेला मागच्या एक रस्ता रोको आंदोलन ठेवलं होतं गंगाखेड रोड. त्या ठिकाणी आम्हाला काही मीटरवर अडवण्यात आलं की बाबा तुमच्या या मागण्या आम्ही तात्काळ चालू करतो म्हणून. त्यामध्ये आमचा माऊली नगरचा महत्त्वाचा विषय होता. त्यांनी आतापर्यंतही आम्हाला लेखी आश्वासन देऊन काम चालू केलं नाही. त्यामुळे आज आम्हाला आयुक्त साहेबाला या ठिकाणी येऊन घेराव घालायला लागला महानगरपालिकेला की आमचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही लेखी दिल्याच्या नंतर तरी काम चालू करावं. तिथं इतकी अत्यंत वाईट अवस्था आहे की लेकराला शाळेत जाता येईन काही नाही. कोणती याची गाडी बाहेर येईन. एक तर माणूस घराच्या बाहेर पडला तर घरी यावं वाटत, घरी गेला तर बाहेर निघा वाटत नाही. एवढी कंडिशन बेकार आहे. त्यांनी आता आयुक्त साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तात्काळ उद्यापासून काम चालू करतो. त्या ठिकाणी लागलं GSB मटेरियल हे टाकून. आता बघू ठीक आहे. तुम्ही त्यांच्या आश्वासनावर समाधानी आहात? आज तर समाधानी आहात आम्ही कारण की त्या दिवशी सहाय्यक आयुक्त आले होते. आयुक्त साहेब नव्हते त्या दिवशी. तर आता आयुक्त साहेब म्हणल्याच्या नंतर आम्हाला एक विश्वास आहे की बाबा उद्यापासून काम चालू करताल म्हणून. रोजगार गारंटी योजना के तहत पंचायत समिति के अंतर्गत किसानों ने कुएं के और गौशाला के और मकान निर्माण जैसे काम पूरे कर लिए. अधिकारियों का कहना है कि 2024 तक का बिल जारी कर दिया गया है, लेकिन किसानों को अभी तक काम का उचित भुगतान नहीं मिला है. स्वाभिमानी शेतकरी संगठन इस पर जवाब मांगती है. इसके तहत आज तारीख 10 जुलाई 2025 गुरुवार के रोज स्वाभिमानी शेतकरी संगठन की ओर से जिला परिषद में धरना आंदोलन किया गया, जिसमें उप मुख्य कार्यकारी अधिकारी के ऑफिस को घेराव किया गया. कुछ किसानों ने 2021 से लेकर 2024 के बीच कुएं का काम पूरा कर लिया है. कार्यालय की दहलीज तोड़कर उन्हें अब तक भी भुगतान नहीं मिल पाया है. यहाँ तक कि उनकी भी चप्पलें घिस गई है. भुगतान नहीं मिलने के कारण आज विरोध करते हुए विरोध प्रदर्शन किया गया. किशोर ढके इनके नेतृत्व में इसका विरोध प्रदर्शन करते हुए किसान बड़ी संख्या में मौजूद थे. एक ओर जिले में कुएं खोदने के बाद किसानों को बिल नहीं मिलने के मामले सामने आ रहे हैं, वहीं दूसरी ओर कुएं का काम किए बिना ही फर्जी भुगतान लेने के मामले भी सामने आ रहे हैं. भ्रष्ट अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की मांग की गई है. किसानों ने सवाल उठाया है कि गौशाला योजना में 2 साल काम करने के बाद भी अभी तक भुगतान क्यों नहीं हुआ है. संघटनेच्या वतीनं आम्ही इथं सीओ कार्यालयामध्ये आम्ही ठिया लावून बसलेलो आहोत. एकीकडे सीओ साहेब म्हणतायत की विहिरीचे जे आणि घरकुलाचे जे पैसे आहेत ते 2024 पर्यंत आम्ही क्लिअर केलेले आहेत, परंतु असं झालेलं नाही. ज्या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये विहिरी पूर्ण केलेल्या आहेत अशांचे देखील अद्यापही कुशलचे बिल मिळालेले नाही. ते शेतकरी आणि एकीकडे गाईला राष्ट्रीय माता म्हणून यांनी दर्जा दिलेला आहे,
गोठा बांधायला लावायलेत, गाय पालन करायला लावायलेत आणि सरकार जे मदत द्यायली गोठ्यासाठी ते अधिकारी मात्र गायीच्या नावानं सुद्धा 20-20, 25-25 हजार रुपये घेतल्याशिवाय त्या गोठ्याला मान्यता देईनात, त्याचे बिल टाकणार. घरकुलाचे पैसे सुद्धा 20,000 रुपये घेतल्याशिवाय ते अनुदान द्यायला तयार नाहीत. असं सगळं असताना या राज्यामध्ये सगळा ग्रामीण भागामधले गावगाड्यातले माणसं सगळे आबेल आहेत, कष्टकरी परेशान आहेत. असं असताना आम्ही इथं येऊन बसलेलो आहोत. जोपर्यंत 2021 पासून ते 24 पर्यंतचे आमचे पैसे मिळणार नाहीत विहिरीचे, गोठ्याचे आणि घरकुलाचे, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. हे आमचा निश्चय आम्ही करून इथं आलेलो आहोत. परभनी तालुके के इंदेवाड़ी में गट क्रमांक 284 और 85 की बंजर जमीन पर अतिक्रमण नहीं हटाया गया है, बल्कि 12 जून 2025 को केवल भूमिहीन बौद्ध बंधुओं के बंजर भूमि पर को खोदकर उस पर पेड़ लगा दिए गए हैं, जिससे हमारी आजीविका छीन गई है. अंत माननीय तहसीलदार, ग्राम सेवक और सरपंच के निष्क्रिय और गैर जिम्मेदार प्रशासन के विरुद्ध में 10 जुलाई 2025 गुरुवार के रोज परभनी के अनशन मैदान पर बैठते हुए निवेदन दिया गया. निवेदनों में मांग की है कि मौजे हिंदेवाड़ी में समूह संख्या 284 और 285 में गायरान भूमि पर अतिक्रमण का हटाया जाए और इसी तरह यहाँ के तहसीलदार परभनी के उन्होंने जो निष्क्रिय और गैर जिम्मेदाराना हरकत की है उनकी जांच की जाए. सरपंच अशोकराव कछुए और ग्राम सेवक हिंदेवाड़ी हनुमान उत्तमराव कछुए पर जातीयवाद का इल्जाम के तहत उन पर कानूनी कार्रवाई की जाए. मौजे हिंदेवाड़ी के बंजर भूमि पर तुरंत पेड़ लगाए जाए. झूठी शिकायतें करके और झूठे हस्ताक्षर करके सांप्रदायिक तनाव पैदा करने के लिए सोपान ब्यास के खिलाफ कानूनी कार्रवाई करे. ऐसे विभिन्न मांगों को लेकर बाजीराव गोदम और रोहिदास गोदम के साथ अन्य भी शामिल हुए हैं. उन्होंने क्या कहा है, आइए जानते हैं उन्हीं के जुबानी. एकच आहे की आम्ही हिंदेवाडी गावाचे रहिवासी असून आमच्या गायरानावर जो काय अतिक्रमण आम्ही केलेला आहे 95 पासून जी जमीन आम्ही कसत आहोत त्या जमिनीवर आमचा पोट पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि आम्हाला जमीन कायम राहावं ही आम्ही मागणी करतो. आमच्या गायरान जमिनीचा आम्हाला त्यांनी पोटाचा प्रश्न आहे ते आमच्या ताब्यात द्यावं हे आम्ही एवढी मागणी करतो शासनाला. मौजे हिंदेवाडी येथील बौद्ध उपासक गट क्रमांक 88 गायरान हा तो 35 वर्षापासून कसून खात होते. मात्र गावातील सरपंच, ग्रामसेवक यांनी एका व्यक्तीला अर्ज देऊन तो गायरान बौद्धांचं गायरान काढून त्याच्यावर शासनाला कब्जात घेऊन त्याच्यावर खड्डे खोदून वृक्ष लागवड केली आणि 284-85 जो आहे गावातील पूर्वीचे शेतकरी मोठे शेतकरी असून सुद्धा ते कसून खात आहेत. बौद्धांचंच गायरान काढलं. त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. कलेक्टर साहेबांनी याची दखल पण घेतली. तहसीलदार साहेबांना आदेश दिला की 288, 84, 85 पण काढा. मात्र अद्याप निघालं नाही. नाविलाजानं हिंदेवाडी ग्रामस्थांनी बौद्ध उपासकांनी उपोषणात बसलेले. पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोढ़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें. डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र. एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभनी. समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक. मोबाइल नंबर 9921691008. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, ही शेतकऱ्यांच्या प्रति लक्षवेधी आहे आणि मी डिसेंबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा विषय घेतला होता. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली आणि त्यानंतर कृषी मंत्री महोदयांच्या दालनातही या संदर्भामध्ये बैठक झाली. अध्यक्ष महोदय, आज 5व्यांदा हा विषय मी सभागृहासमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहे. आपण सर्व शेतकऱ्यांच्या प्रति त्या ठिकाणी अनुकूल असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्या निमित्तानंच त्या माध्यमातूनच माझ्या परभणी जिल्ह्यातले अनेक शेतकरी मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये अपेक्षेनं बसलेले आहेत, आस लावून बसलेले आहेत.
पीक विमा कंपनी ICICI लोंबार्ड कंपनी जी आहे, या कंपनीनं अनेक मुद्द्यांवर आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून आणि त्यांच्या हक्कीच्या रकमेपासून त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे. ज्यामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती म्हणा, इव्हेंट ब्रेकच्या तक्रारी ग्राह्य न धरणे म्हणा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अंतर्गत शेतकऱ्यांना याद्या कार्यालयात सादर न करणे म्हणा, दिनांक 20 ऑगस्ट 20 सप्टेंबर तसेच 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी कंपनीने मान्य न करणे आणि काढणी पश्चात प्रयोग व पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा कंपनीस वाटप विलंबात होत असण्याबाबत अशा अनेक माध्यमातून कंपनीने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेटीस धरलेले. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना व शासनाला या ठिकाणी अवगत करू इच्छितो की परभणी जिल्ह्यामध्ये संबंध पीक अतिवृष्टीमुळे पावसामुळे त्या ठिकाणी नष्ट झालेले असतानाही पीक कापणी प्रयोगामध्ये असा काय चमत्कार झाला असेल किंवा असा काय फरक पडला असेल की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पन्न वाढलेलं आहे. आणि हे जी काही पीक कापणी प्रयोग झालेले अध्यक्ष महोदय ते पूर्ण बोगस आहेत. माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हे सर्व पीक कापणी प्रयोग रद्द करावे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरीव मदत आपल्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे. त्या निमित्ताने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्तर मला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. ज्यामध्ये राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीस किती रक्कम वितरित होणे अद्याप बाकी आहे, ICICI कंपनी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्याप किती कोटी रुपयाचं अनुदान वितरित करणे बाकी आहे. माननीय कृषी मंत्री व जिल्हाधिकारी महोदय यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या पीक कापणी प्रयोग विरोधात दाखल केलेल्या जे काही अपील आहेत त्यामध्ये विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व कृषी आयुक्त पुणे यांनी नेमकी कुठली कारवाई केलेली आहे. शेतकऱ्यांच्या नावातील बदल त्रुटी अभावी वंचित राहिलेले परभणी जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्रावर पीक विमा कंपन्यांनी नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत अशा ज्या शेतकऱ्यांना तक्रारी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या पंचनाम्यांना ग्राह्य धरण्याबाबत कोणती कारवाई पीक विमा कंपन्यांना केलेली आहे याची माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न आहे, माननीय कृषी मंत्री महोदयांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिनांक 20 ऑक्टोबर रोजी अर्ज केलेल्या 7,982 शेतकऱ्यांना सर्व अर्ज ग्राह्य धरून त्यांना मदत दिली जाईल आणि त्यांची मदत 10 दिवसाच्या आत खात्यावर वर्ग केली जाईल असं कंपनीच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असतानाही आज 1 महिना होऊन गेलेला आहे, अद्याप कुठलीही मदत त्या ठिकाणी झालेली नाहीये. माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की हे जे काही प्रश्न आम्ही विचारले आहेत त्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातील नाकारण्यात आलेल्या एकूण 2,39,207 सूचना प्राप्त झालेल्या आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये ICICI लोंबार्ड कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे. लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात होती. सन्माननीय सदस्य आमच्या ज्यांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत विमा कंपनीने त्यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलावर योजनेच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व संबंधित शासन निर्णय यातील तरतुदीनुसार तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचे त्यांना आदेश केलेले होते. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे पंचनामे केले ते पंचनामे संबंधित कंपन्यांनी ग्राह्य धरलेलेच नव्हते. ज्या अर्थी पंचनाम्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या अर्थी त्यांना विमा कंपनीकडनं भरपाई लागू होते आणि अशा प्रकारचे आदेश माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आमचे आमदार यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांना मी आदेश दिले होते आणि त्यांनी 20 ऑक्टोबर 2024ला ही बैठक झाली होती. त्या बैठकीच्या पावसाची नोंद नसल्यामुळे त्यांना नाकारण्यात आलेल्या 7,911 सूचना या त्यांना ग्राह्य धरायला आपण भाग पाडलेला आहे आणि नुकसान भरपाईपोटी रक्कम जवळपास 17.62 कोटी येत्या 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या नावावर जाईल अशा प्रकारची मी या सभागृहाला आश्वस्त करतो, अशी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई निश्चिती रुपये 120.13 कोटी रुपये पैकी 119.47 कोटी वाटप केलेले आहेत आणि मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईची निश्चित रुपये 299
24 त्यापैकी 298.78 कोटी या ठिकाणी वाटप केले आहे. मी सभागृहाला आश्वासित करतो की येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये उर्वरित कंपनीला आदेश केलेले 17.62 कोटी हे या ठिकाणी तात्काळ अदा करण्यात येईल. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ. पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है. साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे. साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपके लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभनी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. हमारे न्यूज आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें और साथ ही साथ हमें फेसबुक पर भी फॉलो करें. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.